नमस्कार मंडळी, आज आपण छान भट्टीमध्ये जशी भाजले जातं करमुरे त्याचप्रमाणे आज आपण घरी कसे बनवायचे उपवासासाठी किंवा मुलांना दुपारी काही चटपटीत खाण्यासाठी फुटाणे किंवा अशा पद्धतीचे करमुरे भाजून तुम्ही मुलांना देऊ शकता। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी बघा 2 ग्लास मी पाणी उकळायला ठेवलेलं, पाण्याला छान आता कडकडून छान मस्त उकळी आलेली आहे। त्यामध्ये मी 3 चम्मच मीठ घालून घेत आहे। आज आपण छान मस्त भट्टीसारखे खरमुरे घरच्या घरी बनवणार आहोत। बघा छान आता पाण्याला कडकडून आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे। त्यानंतर बघा आता पाव ते 1.5 पाव मी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे तुमच्याकडे जर जाड शेंगदाणे असतील, जसे खरमुऱ्यासाठी असतात छान मोठे मोठे टपोरे शेंगदाणे मिळतात, त्या पद्धतीचे असतील तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। माझ्याकडे जे आहेत ते मी वापरलेले आहेत। बघा आता व्यवस्थित मिक्स करायचंय। आता 5 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून छान हे उकडून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपल्याला छान आता हे खरमुरे बनवण्यासाठी शेंगदाणे खारे बनवून घ्यायचे आहे। बघा झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटं उकडून घ्यायचं आहे। बरोबर 5 मिनिटानंतर बघूया। बघा मस्त जे आपले शेंगदाणे छान उकडून झालेले आहेत। त्यानंतर बघा आता याच पाण्यामध्ये परत आपण 1 ते 2 मिनिटं असे झाकून ठेवणार आहोत। त्यापुढे जे शेंगदाणे ते छान मस्त त्यामध्ये मीठ मुरतं। बघा आता शेंगदाणे झालेले आहेत। बघा शेंगदाणे छान उकडून झालेले आहे। त्यानंतर बघा एका चाळणीवर मी शेंगदाणे हे काढून घेणार आहे। आता हे शेंगदाणे आपल्याला 1 तास तरी मस्त छान फॅनच्या हवेखाली मस्त सुकवायचे आहे। 1 तासानंतर आपण याचे छान मस्त असे खरमुरे भाजून घेऊया। बघा संपूर्ण जे शेंगदाणे आहेत ते काढून घेतलेले बघा मस्त छान। त्यानंतर बघा एक जुनी मी कढई घेतलेली आहे। त्या कढईमध्ये बघा माझ्याकडे जे जुनं मीठ वापरलेलं आहे, आधी मी ते मीठ घातलेलं आहे। बघा मीठ घालायचं आणि छान मस्त मीठ आपल्याला कडक असं करून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीचं मीठ छान गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा आपण जे सुकवून घेतलेले शेंगदाणे बघा यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे। आता थोडेफार ते सुकलेले आहेत। त्यानंतर बघा आता अर्धे शेंगदाणे मी घालून घेत आहे। आता छान मस्त शेंगदाणे आपल्याला छान या मिठामध्ये भाजून घ्यायचे। बघा अशा पद्धतीचे मस्त आपल्याला मस्त खरमुरे तुम्ही भाजवू शकता। मुलांना बाहेरचं काही दिल्यापेक्षा तर अशा पद्धतीचं घरातलं पौष्टिक असं तुम्ही खरमुरे भाजून मुलांना ताजे ताजे खरमुरे चवीला खूप छान लागतात। तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। बघा आता गॅस स्लो करायचा आणि गॅस स्लो करून 3 ते 4 मिनिटं छान मस्त असे हे खरमुरे भाजून घ्यायचे। याला डाग पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे। बघा मस्त असे खरमुरे भाजून झालेले आहे आणि याची खरमुरे झाले कसे समजायचे, आळीची जे साल आहे ती तडकते। मस्त असा खरमुरे आपले भाजून आता मस्त तयार झालेले आहेत। अशा पद्धतीचे खरमुरे तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकता। उपवासासाठी किंवा मुलांना खाण्यासाठी तुम्ही बनवू शकता। तुम्हाला जर ही खरमुऱ्याची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा। बघा आता खरमुरे जे आहेत ते आपले झालेले आहेत। आता आपण एक खरमुरा चेक करून पाहूया। बघा अशा पद्धतीची जी साल निघाली ना छान आपला खरमुरा जो झालेला आहे। बघा आता हे खरमुरे जे आहेत ते सर्व बघा आता एक झारा घेतलेला आहे। त्याने आपल्याला हे खरमुरे काढून घ्यायचे आहे। हे खरमुरे आपल्याला अगदी लालसर रंग होईपर्यंत भाजायचे नाहीये, कारण की यांची जी कुकिंग प्रोसेस आहे ते चालूच आहे। आता हे बघा खरमुरे सर्व मी काढून घेतलेले आहे। परत हे मीठ जे आहे मी छान गरम केलेलं आहे आणि राहिलेले जे शेंगदाणे आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत। आता हे परत शेंगदाणे आपल्याला छान मस्त असे भाजून घ्यायचे आहे। बघा आता मस्त कडक तेलामध्ये टाकल्यानंतर थोडीशी जी साल जी आहे ही तडकते आणि त्यानंतर मंद आचेवर हे मस्त छान 4 ते 5 मिनिटं मस्त छान भाजून घ्यायचे आहे। बघा परत दुसरी बॅच सुद्धा भाजून तयार झालेली आहे। अशा पद्धतीचे खरमुरे तुम्ही मस्त बनवून ठेवू शकता आणि 8 दिवस आरामशीर तुम्ही खाऊ शकता। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा। बघा आपले खरमुरे बनवून तयार झालेले आहे। आता एका मस्त प्लास्टिकच्या डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करून 8 ते 10 दिवस आरामशीर हे खरमुरे खाऊ शकता। बघा मस्त असे खरमुरे आपले बनवून तयार झाले। तुम्हाला फोडून दाखवत आहे। खमंग हे खरमुरे तुम्ही उपवासासाठी बनवू शकता। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। लगेच भेटूया नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।